दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी राज्यातल्या 70,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार. विकसित भारत संकल्प यात्रेचा आतापर्यंत देशातल्या 15 कोटी नागरिकांना लाभ. जागतिक बुद्धिबळ चषक स्पर्धेतल्या विजेत्याला नमवून ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतला भारताचा तिसरा सामना आज बेंगळुरूमध्ये. दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 70,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर काल स्वाक्षऱ्या केल्या. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअर समवेत 25,000 कोटींच्या सामंजस्य करार, BC जिंदाल सोबत 41,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडिक्शन्स 4,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बेल्जियम स्थित ABIN बेव या बहुराष्ट्रीय पेय आणि मद्य निर्मिती कंपनीसोबतच्या 600 कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराचाही यात समावेश आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांनी विविध देशातल्या शिष्टमंडळांची भेट घेऊन राज्यातल्या गुंतवणुकीच्या संधीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा केली. संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्य मंत्री अब्दुल्ला बिन टोक आणि लुलू हायपर मार्केटचे कार्यकारी संचालक MA युसुफ अली यांच्यासोबत गुंतवणुकीतील संधींबाबत आणि दीर्घकालीन संबंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. ओमानचे उद्योगमंत्री HE कैर यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली. सुरजागड इस्पात कंपनी गडचिरोलीत ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प उभारणार आहे. त्यात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 8,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठीचा करार दावोसमध्ये होणार आहे. येत्या काही वर्षात भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार असल्याचा अंदाज फिच रेटिंग्स या संस्थेने वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर 6.9% राहील अशी शक्यता फिचनं वर्तवली आहे. पुढच्या आर्थिक वर्षात हा दर 6.5% होण्याची शक्यता आहे. या संस्थेने भारताला BBB हे रेटिंग दिलेलं आहे. जगासमोर सध्या हवामान बदल, संघर्ष, दहशतवाद, गरिबी यासारखी आव्हाने आहेत. भगवान बुद्धांचा कालातीत करुणेचा मार्ग यावेळी दिशादर्शक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आशियाई बुद्धिस्ट शांतता परिषदेत बोलत होते. आधुनिक जगात बुद्धांच्या शिकवण कधीही नव्हे एवढी आवश्यक असल्याचं मत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी आपल्या भाषणात मांडलं. बुद्धिझम आशियातील विविध देशांना जोडू शकतो. ठाम विश्वासार्ह तत्वज्ञानाचा बुद्धिझम हा जीवन मार्ग शिकवतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केरळच्या गुरुवायूर इथल्या प्रसिद्ध कृष्ण मंदिरात आज सकाळी पूजा केली. मंदिरात माजी आमदार आणि अभिनेते सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्न समारंभालाही मोदी उपस्थित राहिले. त्यानंतर त्रिप्रयारच्या रामस्वामी मंदिरातही त्यांनी दर्शन घेऊन पूजा अर्चना केली. यानंतर त्यांनी 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 3 प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यामध्ये नवीन ड्राय डॉक सुविधा आणि कोचीन शिपयार्डच्या आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधेचं आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या LPG आयात टर्मिनलचं उद्घाटन यांचा समावेश आहे. अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिर परिसरात आज श्रीरामाच्या मूर्तीचं आगमन होईल. शिल्पकार अरुण योगीराज यांनी काळ्या दगडात ही मूर्ती साकारली आहे. यावेळी विविध धार्मिक विधी केले जातील. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी दुपारी 12:20 होणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ आतापर्यंत देशातल्या 15 कोटी नागरिकांना मिळाल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे. 2047 पर्यंत देशाला विकसित करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही यात्रा सुरू केली होती. यात नागरिक अतिशय उत्साहानं सहभागी होत असून विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे असं ते म्हणाले. विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ राज्यातल्या विविध नागरिकांना होत आहे. याविषयी पालघर जिल्ह्यातल्या आयुष्यमान कार्डाच्या लाभार्थी ममता लाबडे यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.
आपल्याला सरकारने हे आयुष्यमान कार्ड दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला भविष्यासाठी होणार आहे. जर आपल्या परिवारातील कोणी आजारी पडलं, मोठा आजार झाला तर आपल्याला या कार्डचा उपयोग होणार आहे आणि आपल्याला 5 लाखापर्यंत अनुदान सरकारकडून मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या वाल्मिकी मंदिरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरातल्या देवालयांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. देशातल्या अनेक भागांमध्ये दाट धुक्यामुळे आजही अनेक ट्रेन उशिरानं धावत आहेत. नवी दिल्लीला जाणाऱ्या एकूण 20 गाड्या 1 ते 6 तासानं उशिरा धावत असल्याची माहिती उत्तर रेल्वेनं दिली असून अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला प्रवाशांना दिला आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यात आलेली थंडीची लाट आणखी 2 दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, नवी दिल्ली, उत्तर प्रदेशचा पश्चिम आणि उत्तरेकडील भाग आणि राजस्थानात थंडीची ही लाट जाणवेल असं हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ RK जेनामानी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात काल दाट धुकं होतं आणि किमान 3 ते 4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. शिखांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांचा प्रकाश पर्व सोहळा आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. अमृतसरमध्ये कडाक्याच्या थंडीत श्री हरमंदिर साहिब आणि पंजाबमधल्या गुरुद्वारांमध्ये दर्शनासाठी भाविक पोहोचत आहेत. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं भाविकांची विशेष व्यवस्था केली असून धार्मिक कार्यक्रमांसोबतच दिव्यांची आतिषबाजी आणि फटाकेबाजी आज करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग यांना आज त्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त आदरांजली वाहिली. श्री गुरु गोविंद सिंग यांचं जीवन हे समाजासाठी शक्तीचं स्रोत असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. खालसा पंथाचे संस्थापक श्री गोविंद सिंग यांनी धर्म आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केलं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. तसंच परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनीही समाज माध्यमांद्वारे श्री गुरु गोविंद सिंग यांना आदरांजली वाहिली. राज्यातही हा सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे. नांदेड इथं श्री सचखंड गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आणि लंगरचं आयोजन करण्यात आलं आहे. पाकिस्तान आणि इराणच्या सीमेजवळच्या दहशतवादी गटाच्या तळावर इराणनं ड्रोनच्या साह्यानं क्षेपणास्त्र डागली. सिस्तान बलुचिस्तान परगण्यात असलेला जैश-ए-आदिल हा दहशतवादी गट सक्रिय आहे. या गटाचे 2 तळ क्षेपणास्त्र हल्ल्याचे लक्ष्य होते अशी माहिती इराणच्या सरकारी माध्यमानं दिली आहे. गेल्या महिन्यात इराणच्या सीमेजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2 इराणी पोलीस ठार झाले होते. जैश-ए-आदिलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारताचा ग्रँडमास्टर R प्रज्ञानंद जागतिक बुद्धिबळ क्रमवारी पहिल्या स्थानी पोहोचला आहे. नेदरलँडमध्ये सुरू असलेल्या टाटा स्टील मास्टर स्पर्धेत त्याने जागतिक बुद्धिबळ चषक स्पर्धेतला विजेता डिंग लिरेन याला पराभूत केलं. विश्वनाथन आनंदनंतर ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. या कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतला भारताचा तिसरा सामना आज संध्याकाळी 7 वाजता बंगळुरूमध्ये सुरू होईल. या मालिकेतले यापूर्वीचे 2 सामने जिंकून भारतानं मालिका विजय मिळवला आहे. FIH महिला हॉकी क्वालिफायर सामन्याच्या उपांत्य फेरीत भारतानं प्रवेश केला आहे. कालच्या उपउपांत्य सामन्यात भारतानं इटलीवर 5-1 अशी मात केली. उपांत्य फेरीचा सामना उद्या भारत आणि जर्मनी या संघादरम्यान रांची इथं खेळला जाणार आहे. ओडिशामधील पुरी इथं आज श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्प आणि जगन्नाथ मंदिर वारसा परिसर प्रकल्पाचं उद्घाटन होत आहे. या भव्य सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक जमा झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी राज्यातल्या 70,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार. विकसित भारत संकल्प यात्रेचा आतापर्यंत देशातल्या 15 कोटी नागरिकांना लाभ. जागतिक बुद्धिबळ चषक स्पर्धेतल्या विजेत्याला नमवून ग्रँडमास्टर R प्रज्ञानंद जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतला भारताचा तिसरा सामना आज बेंगळुरूमध्ये. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.